राज्यघटना या विषयाची तयारी करताना PYQ याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. PYQच्या माध्यमातून राज्यघटनेची तयारी करताना आयोगाने वेळोवेळी विचारलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून संपूर्ण टॉपिकची तयारी आपण करून घेत आहोत. प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण, प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण करून त्यामागची संकल्पना समजून घेणार आहोत. विश्लेषण करताना आपण संपूर्ण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच व्हिडिओच्या शेवटी विश्लेषणानंतर आपण काही ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे लक्षात राहण्यास मदत होईल. चला तर समजून घेऊया राज्यघटना आयोगाने विचारलेल्या मागील प्रश्नांच्या माध्यमातून. पहिला टॉपिक कव्हर करणार आहोत, घटना निर्मिती व घटनेची वैशिष्ट्ये. पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? हा प्रश्न कंबाईन C 2022 ला विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 1940. आता आपण या प्रश्नाचे विश्लेषण समजून घेऊया. संविधान सभेची मागणी भारतीयांची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच होती, पण इंग्रजांनी भारतीयांची प्रथमतः मागणी ही 1940च्या लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे मान्य केली. संविधान सभेची मागणी कोणी आणि कोणत्या टप्प्यावर केली, सर्वप्रथम आपण बघूया. वर्ष 1922. महात्मा गांधींनी सर्वप्रथम मागणी केली, पण तसा शब्द उच्चारला नाही. भारतीय संविधान भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल. भारताचे स्वराज्य ही ब्रिटिश संसदेने दिलेली भेटवस्तू असणार नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते व तसा लेखसुद्धा त्यांच्या यंग इंडिया या मासिकात छापून आला होता. म्हणजेच सर्वप्रथम मागणी ही महात्मा गांधी यांनी केली होती. त्यानंतर 1928 नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्टमध्ये संविधान बनविण्याचा भारतीयांनी केलेला पहिला प्रयत्न होता. हा रिपोर्ट पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली बनविण्यात आलेला होता. या नेहरू रिपोर्टमध्ये संविधान सभा हा शब्द कोठेही वापरला नाही, परंतु भारतीयांनी स्वतःची घटना तयार करावी असा विचार मांडला गेला. भारताच्या इतिहासात संविधान सभा बनविण्याचा हा पहिला प्रयत्न समजला जातो. मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभा या कल्पनेची प्रथम स्पष्ट मागणी केली होती. त्यांनी संविधान सभा असा शब्द उल्लेख करून प्रथम मागणी केली होती. रॉय यांना भारतात संविधान सभेची कल्पना मांडणारे पहिले व्यक्ती मानले जाते, त्यामुळे भारतीय लोकशाहीच्या इतिहासात त्यांचे विशेष स्थान आहे. मानवेंद्रनाथ रॉय हे साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. त्यानंतर वर्ष 1938 जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली. स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली. 1938 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी सांगितले की भारताचे संविधान भारतीय जनतेनेच तयार केले पाहिजे. त्यांनी स्पष्ट केले की संविधान बनविण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला नसून भारतीय लोकांना आहे. या सभेने स्वतंत्र भारतासाठी संविधान तयार करावे अशी मागणी करण्यात आली. नेहरूंच्या या भूमिकेमुळे संविधान सभेची मागणी देशभर मजबूत झाली. त्यानंतर 1942 क्रिप्स मिशन. क्रिप्स हे ब्रिटिश संसदेचे सदस्य होते व नेहरूंचे मित्र होते. भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य करण्यात आले. मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली, कारण मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तान व स्वतंत्र संविधान सभा हवी होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने भारताचा पाठिंबा मिळवण्यासाठी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले होते. मार्च 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले. या योजनेत युद्धानंतर भारताला नवीन संविधान तयार करण्याचा अधिकार देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींची संविधान सभा तयार केली जाईल असे सांगितले गेले. पण ब्रिटिश सरकारने पूर्ण स्वातंत्र्य त्वरित देण्यास नकार दिला. तसेच प्रांतांना वेगळे होण्याचा पर्याय दिल्यामुळे अनेक भारतीय नेत्यांनी या योजनेला विरोध केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांनीही क्रिप्स योजना नाकारली. 1942च्या क्रिप्स मिशनमुळे ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची कल्पना काही प्रमाणात मान्य केली. त्यानंतर 1946 हे वर्ष भारतीय संविधान सभेच्या स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजना भारतात आली. ब्रिटिश सरकारने भारताच्या संविधान निर्मितीसाठी ही योजना मांडली. या योजनेनुसार संविधान सभा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रांतिक विधानसभातील निवडून आलेल्या सदस्यांनी संविधान सभेचे सदस्य निवडले. कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये 3 मंत्री होते. सर स्टॅफर्ड क्रिप्स हे अध्यक्ष होते. A.V. अलेक्झांडर व लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे 2 सदस्य होते. असे एकूण 3 लोकांचे मिळून कॅबिनेट मिशन भारतात आले होते. संविधान सभेची एकूण सदस्य संख्या 389 होती. त्यात ब्रिटिश भारतातील प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी होते. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे होते. पुढे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमचे अध्यक्ष झाले.
त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. अशा पद्धतीने 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेने भारताचे संविधान तयार केले. हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान लागू झाले. अशा पद्धतीने एका प्रश्नाच्या माध्यमातून आपण संपूर्ण घटना निर्मितीचा धावता आढावा घेतला आहे. हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आयोगाने विचारलेल्या या प्रश्नाच्या आधारे आपण संपूर्ण घटना निर्मिती हा टॉपिक कव्हर केला आहे. तसेच आपण हा जो टॉपिक कव्हर केला आहे आपण त्याची शॉर्टकट ट्रिक्स बघणार आहोत. आपण या संपूर्ण टॉपिकसाठी 3 ट्रिक्स बनवलेल्या आहेत. तुम्हाला जी ट्रिक्स आवडेल ती तुम्ही पाठांतर करू शकता. पहिली ट्रिक बघूया. गांधीने रिपोर्ट वाचून रॉयला नेहरू मार्गे ऑगस्टमध्ये क्रिप्सकडे पाठवले आणि शेवटी कॅबिनेट सभा बनवली. दुसरी ट्रिक आहे संख्या कोड आहे लक्षात ठेवण्यासाठी 22, 28, 34, 38, 40, 42 आणि 46. या पद्धतीने अशा ट्रिक्स आहे. तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा ट्रिक्स बनवू शकता. अशा पद्धतीने आपण एका प्रश्नाच्या माध्यमातून संपूर्ण घटना निर्मिती हा टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा